भयंकर प्रतिसाद होतो. आज 15 रुपये निघणारे उद्या तो 50 रुपयांनी पण निघू शकतो. कारण विजेची मालकी कोणाकडे असणार आहे? विजेची मालकी ह्या मालकीला असणार ना. त्याच्यामुळे ही मालकी त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. तिथून पुन्हा नागरिकांचे हाल होणार मोठ्या प्रमाणामध्ये. पण तो काय आहे, जवळ 1500 मेगावॅटचा हा वीज निर्मिती करण्यासाठीचा विभाग केला हा प्रकल्प आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण प्रकल्पासाठी 165 हेक्टर जमीन ऍक्वायर केली जाण्यासाठी तू बंद पडते त्या देशात काय हाल होतात हे आपण आधी तेव्हा पाहिलेलं. अनेक मित्रांमधून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे तुमचा पाठिंबा हा केवळ नुसता पाठिंबा नाहीये, तर या उपोषणाची ऊर्जा वाढवण्यासाठी जे स्रोत आवश्यक असते ते महत्वाचा स्रोत खरं आज तुमच्या निमित्ताने या ठिकाणी आज मिळालेला आहे. बऱ्याच लोकांच्या फारशी काही माहिती नाही साहेब. या संपूर्ण सह्याद्रीच्या परिसराने आता सुरेश भाऊंनी सांगितलंय की आत्यापासून तर हायवेपर्यंत अनेक सरकार या स्वराज्यावरती या महाराष्ट्रावरती आघात झाले, परंतु हे सगळे आघात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावले ते केवळ आणि केवळ या सह्याद्रीच्या सहाय्याने लावलेले आहेत. आणि आज आपण पाहतो की या सह्याद्रीचे लक्ष करण्यासाठी एक कुणीतरी अदानी सारखा महाभयंकर असं राक्षस या ठिकाणी वेळ पाहतोय आणि तो सरकार पुरस्कृत घेतोय. हे फार सर्वात महत्वाचं दुःख आहे. जे सरकार सातत्याने छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन या ठिकाणी वावरत आहे, परंतु हे होत असताना त्यांना हा विसर पडलेला आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो त्याच महाराजांच्या स्वराज्याला आपण खरं नथ लावायला लागलेलो आहे. आणि ही बाब करते सर्व महाराष्ट्र प्रेमींनी लक्षात घेतली पाहिजे. आता हा प्रकल्प काय आहे, जवळ 1500 मेगावॅटचा हा वीज निर्मिती करण्यासाठीचा विभाग केला हा प्रकल्प आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण प्रकल्पासाठी 165 हेक्टर जमीन ऍक्वायर केली जाण्यासाठी त्याच्यामध्ये 17,500 जे काही कुटुंब आहेत या कुटुंबामध्ये एकूण लोकसंख्या जवळजवळ 69,000 म्हणजे 68,900 लोकसंख्या आहे. ही सर्व त्याच्यामुळे बाधित होणार आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जी काही कुटुंब आपल्याला विस्थापित होणार आहेत जवळजवळ 505 कुटुंब असे आहेत का ती विस्थापित होणार आहेत आणि 2,300 लोक या कुटुंबांमध्ये आहेत या 505 कुटुंबांमध्ये. आता या लोकांचं तर 100% विस्थापन होणार प्रकल्प झाले तर कारण ते बाधित ठिकाणी मगाशी सांगितलं 69,000 लोक बाधित होणार आहेत. तर मला वाटतं ही एक आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची बाब आहे. आता हा प्रकल्प काय आहे, ज्या लोकांच्या जमीन जाणार ज्या भागामध्ये उपयोग करणार तर त्या भागासाठी काय उपयोग आहे त्याचा, मला वाटतं 0% उपयोग आहे. कारण यांचं सांगणं आहे की राज्याला वीज निर्मिती करणार आणि बाकीच्या गोष्टी करणार आहे. राज्याची मागणी तरी किती आहे, आज राज्याला दोन निधीची आवश्यकता आहे. तेवढी आवश्यकता ऑलरेडी पूर्ण होती. आता म्हणजे साधारणतः 31,000 मेगावॅट पर्यंत राज्याची गरज आहे ती ऑलरेडी पूर्ण आता होते. परंतु तरी सुद्धा यांना काय करायचं, यांचं उद्दिष्ट आहे 2036 पर्यंत काहीतरी 76,000 मेगावॅट पर्यंत वीज निर्मिती करायची, बाकीच्या गोष्टी करायच्या. ते करत असताना तुम्ही या ठिकाणी जे काय बांधव आहेत त्यांचा कधीच विचार केला गेला नाहीये. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने काय गोष्टी लक्षात घेतात, ही वीज काय निर्मिती होते, एक कंपनी येते प्रकल्प उभा करते आणि वीज निर्मिती करणार आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा जो प्रकल्प आहे खाली एक धरण आहे वरती एक धरण आहे, मध्ये सह्याद्रीच्या जो काही नाणी तडा आहे त्या तळ्याला 6 बँकेत पाडणार होते आणि त्या 6 बँकांमधून वरच्या धरणाचं पाणी खालच्या धरणात घेऊन जायचं. मध्ये जे काही टर्बाईन बसवणार होतं त्या टर्बाईनला वीज निर्मिती करायची. आता ही प्रक्रिया करत असताना दिवसा त्याला खालून पाणी वरती आणायचं आणि रात्री त्याला वरून पाणी खाली भरायचं आणि ते जे काय मध्ये टर्बाईन येतात त्यातून वीज तयार होणार. ती वीज खरं वरती आपल्या आदेश आणि या भागामध्ये म्हणजे जसे आपल्याला इन्व्हर्टर घ्यायचे असते बघा, आपण वीज हे कोण ठेवतो स्टोरेज कोण ठेवतो, तर इन्व्हर्टरच्या बॅटरी सारखे असे महाकाय बॅटरी त्यांच्याकडे असणार मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये ती वीज स्टोरेज करणार. आणि जेव्हा रात्री मुंबई किंवा खाली आपल्या कल्याण शहर होते उद्या गुजरात प्रदेश येणार होते तर अशा शहरांना ही वीज रात्री त्याला देणार का, तर रात्री त्याला नागरिकांची विजेची मागणी वाढते. मग खाली वरती आणताना दिवसाचा 3 युनिट जो येत आहे तो फार फक्त 3-3.5 रुपयापर्यंत आहे युनिटनी. म्हणजे एका युनिटची किंमत त्याला किती म्हणाला 3.5 रुपये आणि विकताना मात्र ते 12 ते 15 रुपये विकणार येतो. म्हणजे तिथं सुद्धा ग्राहकांना लूट नाही राहणार आहे. आणि याचं जे काही सगळं महाराष्ट्र प्रक्रिया आहे तर एका उद्योगपतीसाठी हे सगळं चाललेलं आहे ना की नागरिकांच्या फायद्यासाठी. मग त्यांची जे कमाई तर त्यांनी 3 रुपयांनी घेतलं फार फक्त 4 रुपयांच्या नागरिकांना तुम्ही त्याला कसं लावा देता तुम्ही. त्याच्यामुळं
आपली गरज लक्षात घेऊन आपल्या मान्यवरती किती मोठी सुरू ठेवायची हे उत्तम उद्योगपती होतं. आज 15 रुपये निर्णय उद्या तो 50 रुपयांनी पण निवडू शकतो. कारण विजेची मालकी कुणाकडे असणार आहे? विजेची मालकी ह्या मालकीला असणार ना. त्याच्यामुळे ही मालकी त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. तिथून पुन्हा नागरिकांचे हाल होणार मोठ्या प्रमाणामध्ये. आणखी महत्वाचा मुद्दा आहे की जो सह्याद्रीचा कडा आहे त्या कड्याचं पण आपण त्याचं भौगोलिकदृष्ट्या जरा परीक्षण केलं पाहिजे. हा ज्वालामुखीचा उद्रेक तयार झालेला कडा आहे. त्याच्यामध्ये अनेक सांडे त्या ठिकाणी घडलेले आहेत. आणि जेव्हा त्याला तुम्ही सह्याद्री निर्माण करणार, राफ्टिंग करणार, मग त्या सह्याद्रीच्या कड्याचं काय होणार? शिवाय 1 टीएमसी पाणी त्या कड्यावरती तुम्ही कृत्रिम धरून बांधून बसायला येतं. मग त्या कड्याची कपॅसिटी आहे त्याच्यावर सांभाळण्याची. आणि जर असेल किंवा नसेल तर ते सगळं तुम्ही प्रोजेक्ट स्पष्ट म्हणण्यात आलं होतं. त्यांनी काय म्हणजे भूकंपाचे रस्ते बसू शकतात, कशी परिस्थिती येऊ शकते. मग तुम्ही शक्य मानतात तर आम्ही काय विरोध करणार ते. आणि आपल्या समोर पहिल्यासारखं जे काही प्रकल्प आहेत ते त्याचे अनुभव येतं. म्हणजे कधी तिथं भूकंप येतात की त्या लोकांना पाहायला मिळते. धरणाच्या नंतर ब्लॅकिंग करते, बाकीच्या नंतर त्यांना पाहायला मिळालं. आज तिथं अनेक भूकंप पण पाहायला मिळतात. अशी परिस्थिती आपल्या परिसरात निर्माण होणार असं कसं होऊन सांगतो आपण. तर मला वाटतं ही एक बाब आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की यांचा जोडपणा तुम्हाला सांगू साहेब की म्हणून त्या अलीकडे एक गाव आहे. त्या गावामध्ये यांनी जवळजवळ 55 हेक्टर जमीन खरेदी केलेली आहे. तिथं त्यांना एक डाटा सेंटर उभं करायचे. डाटा सेंटर म्हणजे व्हॉट्सअपला आपण बघा त्या जीपीटीवरती काही फोटो बनवते आपण वाढदिवसाचे वगैरे असे. तर ते एक फोटो बनवायला साहेब बाकीवर पाणी लागते कम्प्लीट. आणि ते पण शुद्ध पिण्याचं पाणी. आता कमीत कमी ही समोरची इमारत दिसते, या इमारतीवर त्यांच्याकडे कम्प्युटर असणार तिथं. त्या ठिकाणी तो डाटा सेंटर उभा करत असताना दर दिवसाला त्यांना लाखो आणि कोट्यावधी लिटर पाणी लागणार आहे. तर एका फोटोमध्ये जर 5 लिटर पाणी लागतं किंवा 5 लिटर पाणी लागतंय तर दिवसाला तुम्ही विचार करा किती फोटो लोक तयार करतात आपलं. आणि ते पण शुद्ध पिण्याचं पाणी. मग हे पाणी कुठून येणार ते? त्यांना माहिती आहे या तालुक्यामध्ये 13 जण येतं. त्यांना माहिती आहे शेजारी पण एक लिमिटेड होतं. त्याच्यामुळं आपण लक्षात घ्या, आपण तात्पुरता विचार करतो, ही लोक पुढच्या 35 वर्षाचा विचार करतात. आणि म्हणून आपण सुद्धा आता हे स्पष्ट केलं पाहिजे. आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे नावे तुमचे गनिमी काळे आमच्या अगोदरच पाहतात हे आपण त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे. हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा, त्यांच्या जे काही विसावण्याचा प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये मात्र ब्रश शब्द त्याच्यावर नाही. तुमच्या जमिनीचा आम्ही काय करणार, तुम्हाला काय मोबदला देणार, काहीही सांगितलं नाही. तुमचा विसा पण कुठं करणार काहीच सांगितलं नाही. हे गोष्ट त्यांनी सांगितली. तुम्हाला आम्ही 1000 करून रोजगार कुठं प्राणिकांना. आता सुरेश भाऊ आमची पहिली पिढी शिकते, म्हणजे आमच्या घरातला मीच पहिला शिकतो. आता एक माझ्यासारख्या सगळे आदिवासी कुटुंब तिकडे तर त्यांच्या घरातला फार करता एखाद्या दुसरा वर्ग शिकतो पहिल्यांदा. आता तो बिचारा कसं तरी जाणारा वळी शेळा वळी शिक्षण घेऊन आलेलं इथं. आणि त्यांनी कुठलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असणार आहे, त्यांनी कुठलं टेक्निकल शिक्षण घेतलं असणार आहे नाहीये ना. मग 1000 लोकांना आणणार कुठून तुम्ही टेक्निकल शिक्षण घेतलेल्या? गुजरातवरून आणणार तर तिकडे राजस्थान आणायला कुठून आणणार तुम्ही? तर याच्यावरती सुद्धा आपल्या सगळ्या बांधवांनी विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून या अशा अनेक प्रश्न येतात. आज वीज निर्माण करायची म्हणजे प्रकल्प करायचा म्हणला तर त्यांच्या गाड्या त्यांच्या ज्या काही मस्ती आहेत त्या हेलिकॉप्टर नेणार होते. जी वाहतूक करणार आहेत साहित्याची ती थोडी त्या हेलिकॉप्टर निवडणार. त्याच्यासाठी त्यांना रस्ते बनवावं लागणार, त्यासाठी त्यांना टावर लाईन घ्यावं लागणार. ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. मग हे करत असताना ज्या मंत्र्याला वापरणार येतं, जे कम्प्युटर वापरणार येतं, जे आपण म्हणतो की ज्या काय तिथं वीज कनेक्शन असणार बाकी राहणार त्याचा जे काय सगळं टाकाऊ घटक तिथं निघणार आहे हे काय करणार तुम्ही? तुमचा प्रकल्प 4-5 वर्ष चालणार आहे. मग हे आता जवळजवळ त्यांनी सांगितलं 8 हेक्टर जमीन तर मलबार ठेवण्यासाठी त्यांना लागते तिथं. त्यांनी सांगितलं त्या प्रकल्पामध्ये 8 हेक्टर म्हणजे 45-46 एकर. पत्रकार मित्रांनो यांच्या आपण नोंद घेतली पाहिजे. 45-46 एकर. त्यांनी हे पण मेन्शन केले की आम्ही 16,47,300च्या वरती आपला तो आकडा आहे. इतकं मेट्रिक टन तिथं मलबा निघणार आहे. म्हणजे दगड वेगवेगळ्या प्रकारची माती कुडा कपडा त्यांचं काय जे काय आहे ते. मग हा जो काय सगळा तिथं गोंधळ होणार आहे तर साहजिकच आहे हे काय तुम्ही असं वरच्यावर हवेत घेऊन जाणार नाही येतं. ते तिथं पडणार 5 वर्ष. तुमच्या मस्टरीचा युज होणार. तिथं जे काय वायलिंग होणार आहे सगळं त्या मस्टरीच्या माध्यमातून 5 वर्ष 5 कोळसळे होणार. हे सगळं मलबा हे सगळे जे काय जे काय प्रकार आहे ते जाणार कुठं?
एक तर खाली काळू नदीमध्ये, नाहीतर आपल्या कुपरी नदीमध्ये. मग हे ओढकचे धरण असेल, मानी धरण असेल, आम्ही तुम्हाला काय पाणी कुठलं देतो? आम्हाला काही कुठं अरबी समुद्रातून पाणी येत नाही. मग चुकाचे काय रोग उद्भवणार आहे, जे काय आजार उद्भवतील, कुणाला काळीचा आजार होईल, कुणाला पोटाचा आजार होईल, कुणाला आणखी कुठला कॅन्सरचा आजार होईल, याचं तुम्ही काय करणार? काढणारे सगळं तालुक्यात येईल मग तुम्ही देणार तुम्ही नुकसान सगळ्या लोकांना, काहीच होणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण करत ठेवल्या. आता ते म्हणले आणि तिथे एक कामगार वसाहत निर्माण करणार आहोत, कारण जेवढे दिवस कामगार काम आहे ते. मग ती कामगार वसाहत निर्माण करतात आणि हजारो कामगार तिथे येणार आहेत. आज तुम्हाला सांगतो साहेब, त्या भागामधील जे काही नागरिक आहेत त्यांचं दैनंदिन जीवन हे जळवून आपल्यावरती अवलंबून आहे. त्यांना सरकून आणायच्या जावं लागणार आहे, त्यांच्या आई बहिणीला जनावर जावं लागणार आहे. मग ह्या लोकांच्या सुरक्षिततेची तुम्ही हानी घेणार आहेत का? तुमच्या लेबर का तुम्ही लेबलवर आणणार आहे का? हे आमची सगळे धोक्यात आल्याचे आहेत. यांच्यापासून नागरिकांना कुठलाही धोका होणार नाही, यांच्या माता भगिनींना कुठलाही त्रास होणार नाही. असं काही तुम्ही बॉन्ड पेपर घेऊन आणले का? असं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टींचा आपण खरं तर विचार केला जावा. आणखी मला असं वाटतंय की हे सगळं होत असताना तिथं शेजारीच नाणे गाठे, ज्याच्यामुळे महाराष्ट्राला मराठीची ओळख मिळाली. तो जो काही प्राचीन शिलालेख आहे 2.5-3 वर्षापूर्वीचा, तो शिलालेख अवघ्या 500 मीटरवरती, यांनी प्रकल्पाच्या त्या आव्हानामध्ये सांगितलं की 3 किलोमीटरवरती. मला सांगा, इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक म्हणाले होतं, मग त्या 500 मीटरवरच्या शिलालेखाची जी काय ओळख आहे आपली ती पुस्तक नाही का हो? त्याच्यावरती परिणाम होणार नाही का हो? त्या प्लास्टिकच्या धोरणाचा, त्या प्लास्टिकच्या हादऱ्याचा तिथलचे जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांच्या आज विहिरीला पाणी आहे, त्यांच्या आज बोरला पाणी आहे. त्या विहिरीवरती बोरवरती काय परिणाम होणार नाही का त्याचा, तुमच्या प्लास्टिकचा? याचा विचार त्यांनी कुठंच मेन्शन केलेला नाही. मग मला असं सांगायचं की याचा काहीही विचार न करता तुम्ही सरळ सरळ हा प्रकल्प आमच्यावरती लागताय. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आपण भांडतोय का? तर आदिवासी भागामध्ये जर जायचं म्हटलं तर भारतीय संविधानातील 243 जे कलम आहे त्या कलमामध्ये स्पष्ट काय सांगितलेलं आहे की आदिवासी भागामध्ये तुम्हाला काही जरी होत नाही असं तरी तुम्हाला तिकडच्या ग्रामसभेची तिकडच्या आदिवासी बांधवांची परवानगी घ्यावी लागतो. त्याच्यासाठी तुमची शासनावर कसा कायदा आणला, त्या त्याच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून 2000 पुन्हा एक राज्यपालांनी अध्यादेश काढला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला सांगितलं. शासनाला याचा पण विसर पडलेला आहे. आता त्या संविधानिक तरतुदींची, त्या केसाच्या तरतुदींची बरं काय लागते, नोटिफिकेशन सुद्धा नाहीये. कुठला शासनाने असा काहीतरी एखादा मंत्रिमंडळ निर्णय असं पण नाहीये. काय आहे तो? मग इथंचं सरकार, इथंचे उद्योगपती कायदे पाळणार नाहीये का? लोकशाही तुम्हाला मान्य नाहीये का? त्या सगळ्या गोष्टीचा आपण खरं विचार करतोय आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे. आता त्यांनी 2013च्या कायद्यानुसार आम्ही त्यांनी अधिकार करा असं म्हटलंय, परंतु त्याच कायद्यामध्ये हे तरतूद आहे की तुम्हाला जर फॉरेस्टची जमीन हक्कावर करायची असेल तर पहिल्यांदा 2006 जो फॉरेस्ट ऍक्ट आहे आदिवासींसाठी, त्या फॉरेस्ट ऍक्ट मधील मला वाटतं कलम 3(1) आणि कलम 4(5) या 2 कलमानुसार आदिवासी भागात जर तुम्हाला फॉरेस्टची जमीन घ्यायची असेल त्या पेसा क्षेत्रातली तर तिथं तुम्हाला पहिल्यांदा त्या ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागेल किंवा त्या ठिकाणी जे काही वळणदावे आहेत आदिवासी बांधवांचे म्हणजे त्या भागात राहणाऱ्या आदिवासींनी पहिल्यांदा वळणदावा दाखल करायचा की ही फॉरेस्टची जमीन आमच्या पूर्वज पहिल्यापासून या ठिकाणी जनावर चालतायत, तिथं आमचा वहिवट आहे, तो आमचा वावर आहे आणि म्हणून ही जमीन आमच्या गावच्या नावाची सामूहिकरित्या केली जाईल अशी तरतूद आहे त्याच्याकडे. मग कायदा काय सांगतोय की पहिल्यांदा तुम्ही या तरतुदीचा विचार करा. त्या लोकांचे वळणदावे दाखल आहेत का, आणखी तर त्यांचा निकाल लागलाय का, नक्की तर त्यांचे वळणदावे त्यांना दाखल करायला सांगा. शासन त्याच्यावरती शहानिशा करेल आणि मग ती जमीन त्यांच्या मालकीची आहे किंवा नाही हे शासन ठरवेल, न्यायालय ठरवेल आणि मगच तुम्ही ती जमीन हस्तांतर करा. आणि हे कधी हस्तांतर करा, ज्या वेळेस कंपनीला शासनाला कुठंच जमीन मिळत नाहीये अशा परिस्थितीमध्ये, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मगच तुम्ही ती जमीन हस्तांतर करा असं ठरवतं त्या ठिकाणी त्या शासन आदेशामध्ये सांगितलेलं. परंतु इथे चालले काय सुरू जाऊ द्राक्ष करायचा. आता अदानीला काय महाराष्ट्रामध्ये जमीन नाहीये का, कुठे मिळणार नाही अशी काही परिस्थिती आहे का? पण तरी सुद्धा त्यांना आपण मला ईश्वरराव बोलले तसं यांना या सह्याद्रीचे लक्ष तोडायचेच आहे. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र ठिकरा होणार आहे ही गोष्ट आपण तरी लक्षात घ्या. ज्या शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली त्याच्या 8 किल्ले महाराजांच्या सोबत किंवा महाराजांना सहकार्य ज्या किल्ल्यांमुळे झालं अशा 8 किल्ले त्या परिसरामध्ये याचा गुन्हा विसर या माणसाला पडलेला आहे.
त्याच्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यांचा जो काही डाव आहे शासनाचा तो आपण या ठिकाणी सगळ्या शिवभक्तांनी आणि महाराष्ट्रप्रेमींनी या ठिकाणी उभं लावला पाहिजे. कारण एक नाही दोन नाही साहेब 59 प्रकल्प येतोय. इथं हजारो एकर जंगल तोडलं जाणार आहे. जो मोकळा श्वास तुम्ही आणि देतोय ना तो मोकळा श्वास सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये घ्यायला मिळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकल्पांची तर गरज अजिबातच नाही. मी सांगतो आपण सर्वांनी गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी. मी खरं तर अनेक काही मुद्दे मांडण्यासाठी आहे परंतु काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मी या ठिकाणी प्रामुख्याने मांडले. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी हे समजून घेतलं आणि हे समजून घेतल्यानंतर आपण आपल्या गावामध्ये भागामध्ये जाऊन हा लढा अधिक तीव्र करावी. आणि आज या ठिकाणी गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे की सगळं कैसा ऍक्ट आहे, प्रतिसाद अनुसूचित फॉरेस्ट ऍक्ट आहे, अनेक गोष्टींमुळे प्रत्यक्षाच्या लोकांना मिळाले, त्या जमीनला मिळाले, तरी कुठलीही कल्पना न देता खुद्द आमदारांना ही गोष्ट आता मागच्या 2-4 दिवसापूर्वी कळले की आता काय प्रकल्प माझ्या तालुक्यामध्ये होते. मग एवढं जर आंदोलन ठेवत असेल तर या माणसाच्या मरणाची वाट पाहणार का गव्हर्नमेंट? तुम्ही जर इतकं अनलिगली कारभार करताय तुम्ही कारभार करताय तर अशी आमची माणसं मराठी वाट पाहताय का तुम्ही? माझी सर्व तालुक्याची बांधवाला विनंती आहे की जागोजागी चौकात रस्ते अडवा. गव्हर्नमेंटला सुद्धा पैसा करू नका. आपण पोलिसांना काय घ्यायचं ते गाड्यामध्ये मिळून आपल्याला आपण काय कुठे म्हणजे असे म्हणजे चोर लपले तर नाहीत ना. आपण कोणाचं हिरावून घेण्यासाठी तर आपण रस्त्यावर उतरत नाहीत ना. जाऊ द्या जन्मती आपलं काय फरक पडत नाहीये. या तालुक्याचा आधी माझ्या आमदारांना माझी विनंती सुरेशभाऊ मला 2-3 वेळा बोलले की आमदारांनी आधी माझी आमदारी दखल घ्यावी. कारण दोघांकडे दोन उपमुख्यमंत्री जळगावचा सिटिंग आमदार आहे, अतुल शेठ सुद्धा त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री. काय तुम्हाला तिकडे कुठं नाही करायचे करा, काय बंद घालायचे घाला, काय तिकडे करायचे करा. परंतु या तालुक्यामध्ये अजिबात हा प्रकल्प उभारायचा काम नाही असे भूमिका ठाम घ्या. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की या तालुक्याची पहिली मागणी हा प्रकल्प इथं नको आणि शेवटची मागणी सुद्धा हीच आहे की हा प्रकल्प या तालुक्यात नको. त्याच्यामुळे मध्ये तडजोड होणार नाहीये. आमचं म्हणणं ऐकून घेऊ, तुमच्या पुनर्रचनाबद्दल बोलू, तुमच्या जमिनींच्या भावाबद्दल बोलू, आम्हाला कुठलीच चर्चा मान्य नाहीये. माझी दोन्ही आमदारांना आणि इथं प्रत्येक कंपनीला विनंती आहे की कुठलीच भूमिका आम्हाला या ठिकाणी सांगायची नाहीये. एकच भूमिका आमची आहे की पहिल्यांदा हा प्रकल्प हटाव आणि शेवटचा सुद्धा हा प्रकल्प हटाव. एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आपल्या वतीने विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.